व्हिडिओची सुरुवात आज टेकडीवरून केली. मस्त संध्याकाळ खुलली होती. चला तर मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा. संध्याकाळ झाली आणि रात्री 9:30ला जोराचा पाऊस आला. पाऊस इतक्या जोरात होता की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप दिवसांनी असा पाऊस आला होता आणि सगळीकडे जे गरमीचं वातावरण होतं ते अजून जास्त गरमीत रूपांतर झालं होतं. कारण हा पाऊस फक्त अर्धा तासच चालला असेल आणि नंतर मग परत जे करायचं तेच, परत पाऊस पडलाच नाही. कट टू डे 2. सगळी कामं आवरून झाली होती आणि मला कोरफडीचा गर केसांना लावायचा होता. त्यासाठी मी 3 कोरफड घेतल्या होत्या आणि त्यांना कापून व्यवस्थित त्याचा गर असा चमच्याने काढून घेतला. डायरेक्ट कोरफड केसांना लावली की ती व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे मी असा गर काढून घेते आणि मिक्सरमधून फिरवते. मग ती व्यवस्थित एकसारखी झाली की केसांना लावायला जमते आणि व्यवस्थित प्रत्येक केसाला पण लागते. मी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एका वेळेस केसांना कोरफड लावत असते. त्याने केस खूप छान होतात. हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. माझे केस एकदम सॉफ्ट आणि शायनी होतात. तुम्ही कोरफड कशी लावता किंवा लावत नसाल तर नक्की लावा आणि तुम्हाला काय फायदे होतात ते कमेंटमध्ये सांगा. इथे सगळ्या कोरफड मस्तपैकी कापून घेते. कोरफडीचा जो चिकटपणा असतो ना, त्याच्याने केसांना शाईन येते आणि कोरफडीमध्ये खूप सारे जीवनसत्व आहेत, तसेच ते हेल्दीसुद्धा आहे. सगळा गर मिक्सरमध्ये काढून घेतला आहे आणि तो आता मिक्सरमध्ये फिरवून घेते. त्यानंतर हा सगळा गर एका भांड्यात काढून घ्यायचा आणि केसांना मस्त पार्टेशन करून प्रत्येक पार्टला लावायचा, जेणेकरून स्कॅल्पपर्यंत पण तो गर पोचतो आणि पूर्ण केसांना पण लागला जातो. आज चतुर्थी होती, त्यामुळे मी गेले होते रुईच्या गणपतीला. हे माझ्या घराच्या जवळच आहे आणि आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे सगळ्यांनी इथे गर्दी केली होती. पण मंदिराचं वातावरण खूप सुंदर आहे आणि शांतसुद्धा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. खूप छान वाटलं मंदिरात जाऊन आणि दर्शन घेऊन. इकडे तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. ह्या आहेत जोशी मॅडम. मॅडम कमी आणि ऐक जास्त आहे. मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात. तुम्हाला पण अशी एखादी सपोर्ट सिस्टीम आहे का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यामुळे व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर इथे घरी आली आणि पटापट सगळं कामं आवरायला घेतली. तिथे तुम्हाला किचन ओट्यावर 2 पेड्याचे बॉक्स दिसत असतील. त्यापैकी एक बॉक्स संपलेला आहे आणि एक बॉक्स आत्ताच मी गणपतीला जाऊन आली तर तेव्हा घेतलेला आहे. माझ्या घरात एक व्यक्ती आहे जो संधी साधू आहे पेड्यांसाठी. तुम्हाला पण पेढे आवडता का ते कमेंटमध्ये सांगा. इथे मी तेल बॉटल भरून घेतली आहे, जेणेकरून स्वयंपाकाच्या वेळी मला परत तेल काढत बसावं लागणार नाही. तर पेढ्यांचा विषय असा आहे की मी गणपतीला पेढे घ्यायला जाणार होती. ते आकाशला विचारलं, त्यात तो बोलतो माझ्यासाठी पण पेढे घेऊन ये. म्हणजे मी विचारलं ती माझी चुकी झाली, कारण रक्षाबंधनाच्या दिवशीपासून कंटिन्युअसली घरात पेढे आणून खाणं चालू आहे आणि अजून त्याच्यात भर चतुर्थीची पडली म्हणजे त्याची मज्जाच होऊन जाते. पेढे म्हटलं की जीव खालीवर होऊन जातो. तुमच्या घरात पण असा एखादी व्यक्ती आहे का जो पेढ्यांसाठी वेडा होतो? माझ्या घरात तर असा एक व्यक्ती आहे.
मला त्याच्यापासून कधीकधी पेढेसुद्धा लपवून ठेवावे लागतात. बघा, एक बॉक्स हा रक्षाबंधनाच्या दिवशी आणला होता आणि तो 2च दिवसात संपलेला आहे. आता जो मी प्रसादासाठी घेऊन आली होती तो उरला आहे. तो बघू किती दिवसात संपतो ते. असं आहे. जाऊ द्या. इथे आकाश फिरायला चालला होता 3 दिवस त्याच्या मित्रांसोबत. कारण 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट 3 दिवस मस्तपैकी लागून सुट्ट्या आल्या होत्या. मग त्यांनी प्लॅन केलेला होता. तसा माझाही प्लॅन ठरला होता, पण आधी तो जाणार होता, त्यानंतर मी जाणार होते. इथे सगळे त्याचे कपडे काढून व्यवस्थित घड्या करून त्याच्या बॅगमध्ये भरले. पण तो आल्यानंतर त्याला काय बॅग आवडली नाही. त्याने माझी बॅग नेली आणि त्याची ही बॅग मला ठेवून गेला. कारण माझी बॅग मोठी आहे आणि त्यामध्ये भरपूर सामान बसतं. ह्या बॅगेत एवढं सामान बसत नाही आणि 3 दिवस चालला होता, त्यामुळे त्याला सामान जास्तच न्यायचं होतं. म्हणून मग ही बॅग आत्ता मी जी भरती आहे ती भरली, पण नंतर जाताना ही मी त्याला रिकामी करून दिली आणि माझी जी बॅग होती ती त्याला भरून दिली. आता डबल कुटाणा मला झाला होता, पण काय करणार, या बॅगेत मला पण जायचं होतं. त्यामुळे मी पटापट माझे कपडे प्रेस करून घेतले. कारण त्याचं आवरण्याच्या नादात मी माझे कपडे बघायचं विसरूनच गेली आणि नेमकी सकाळी जायचं होतं. त्यामुळे आता रात्री पटापट बॅग मी भरून घेते. घरासमोरच रोड आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल. चला आता पटापट कपडे प्रेस करून घेते. मी काय प्रोफेशनल कपडे प्रेस करत नाही, फक्त वरच्यावर हात मारून घेते. कारण एवढं बारीक प्रेस करायला मला खूप कंटाळा येतो. जिथे घड्या दिसल्या तिथे मी पटापट प्रेस फिरवून घेतले. आता कपड्यांच्या मस्त घड्या घालून घेते आणि बॅगेत ठेवून घेते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. चला तर मंडळी, बॅग भरून घेते. असाच व्हिडिओला छान प्रतिसाद देत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.